खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी वाल्मिक कराड आज अखेर पुणे सीआयडी समोर शरण आला आणि वाल्मिक कुठे आहे हा साऱ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न त्याला पूर्णविराम मिळाला। पुणे सीआयडी कडून चौकशी झाल्यानंतर पुढील तपासासाठी आज सायंकाळी त्याचं बीड सीआयडी पोलिसांकडे हस्तांतरण करण्यात आलं। खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या या वाल्मिक कराडची शरणागती ते बीडला रवाना होईपर्यंतची A to Z स्टोरी पहा। वाल्मिक कराडचा खेळ खल्लास। संतोष देशमुख प्रकरणात अखेर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण। 22 दिवस फरार असलेला वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण। 5 तासांच्या चौकशीनंतर वाल्मिक कराडला केज न्यायालयासमोर हजर करणार। आता बीड सीआयडी करणार पुढील तपास। वाल्मिक कराडची शरणागती ते बीडला रवाना होईपर्यंतची A to Z स्टोरी। वाल्मिक कराडचा खेळ खल्लास। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण घटनाक्रम पहिल्यांदा विधानसभेत मांडणारे आमदार म्हणजेच आष्टीचे आमदार सुरेश धस त्यांनी हे प्रकरण विधानसभेत लावून धरलं आणि मग तिथून अगदी बीडच्या मोर्चापर्यंत सुरेश धस यांनी या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हणजेच त्यांचा महत्वाचा शब्द आका हा वाल्मिक कराडच आहे असं वारंवार सांगितलं। या संदर्भामध्ये नेमकं सुरेश धस यांनी कसा आवाज उठवला होता पाहूया। विष्णू चाटे आणि या सरपंचाचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय, आज टीव्हीवरती बोलतोय, 36 कॉल झालेत अध्यक्ष महोदय। 36 पैकी 35 कॉल ह्या मुलांनी केलेत भावानी। माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो, त्याला सोडून द्या। आणि विष्णू चाटे सांगतोय 20 मिनिटात तुझा भाऊ घरी येईन, तू घाबरू नको। परत कॉल केला 20 मिनिटात तुझा भाऊ परत येईन, घाबरू नको। आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं। मी डॉक्टरांना, ज्या डॉक्टरांनी CS ला विचारलं, छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही, जिल्ह्याच्या CS ला विचारलं अध्यक्ष महोदय। ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय संतोष देशमुखला मारलेला, अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून। 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 mm सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो। इतका बेरहमीने मारला त्याला, किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय। व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। कुणाला दाखवलाय? मी आता कोणाचं नाव घेणार नाही, मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय, मी कोणाचं नाव घेणार नाही। व्हिडिओ कॉल करून दाखवलाय, हे बघ याला कसं बदलतो, हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय, आक्रोश करतोय, रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय। 12 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड परळीमधून 13 तारखेला निसटला आणि तेव्हापासून 30 तारखेपर्यंत तो केवळ इकडून इकडे फिरत होता। आधी परळी, नंतर मध्य प्रदेश गाठलं। मध्य प्रदेशानंतर साहजिकच त्यानं पहिले महाकालाचं दर्शन घेतलं, नंतर पेंच अभयारण्यात फिरला, जंगलामध्ये फिरला आणि मग तिथून गुपचूप पुन्हा महाराष्ट्रात आला। मग पुणे गाठलं, मग पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले, मग अक्कलकोट स्वामींचं देखील दर्शन घेतलं आणि हाच घटनाक्रम वाल्मिक कराडचा संपूर्ण महाराष्ट्र फक्त तो इकडून तिकडे फिरतोय एवढंच ऐकत होता। पण प्रत्यक्षात तो कसा कुठून कुठं गेला हे ऐकायचंय, ऐकूया। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या झाल्याच्या नंतर या प्रकरणाचे तीव्र पडसाद हे उमटले होते। राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी आणि त्याचबरोबर SIT गठीत केली आणि त्याच अनुषंगाने मागील 4 दिवसांपासून CIDचं पथक मसाजोगमध्ये तपास करत होतं। तब्बल 115 पेक्षा अधिक जणांची चौकशी करण्यात आलेली होती। त्यामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर
बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते शहराध्यक्ष आहेत, त्यांची चौकशी करण्यात आली. अर्थात शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या संध्या सोनवणेची चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर वाल्मिक कराडची पत्नी असेल, त्याचे 2 बॉडीगार्ड असतील, त्यांचीसुद्धा चौकशी करण्यात आलेली होती. आणि त्या वाल्मिक कराडच्या संबंधित जे काही लोक असतील त्यांचीसुद्धा अशी एकंदरीत जर पाहिलं तर 115पेक्षा जास्त अधिक जणांची तपासणी करण्यात आलेली होती, चौकशी करण्यात आलेली होती. आणि त्याच अनुषंगाने आज आपण पाहिलं तर वाल्मिक कराड यांनी आज पुण्यातील CIDचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी स्वतःला शरणागती पत्करलेली आहे. आणि यानंतर आता आपण पाहत होतो की या प्रकरणामध्ये काही आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झालेली आहे का, की यामागे आणखी कोणता अँगल आहे हे पाहणंसुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे. त्याच अनुषंगाने आता SID अर्थात CIDचं पथक ते तपास करताना दिसून येते. वाल्मिक कराड CID पुणे पोलिसांकडे शरण आला खरा, पण तेव्हापासून त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं वागणं, त्याचा ढब, या सगळ्या त्याच्या भावमुद्रा टिपण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीनं केला. नेमकं तो शरण आल्यानंतर त्याची कशी बॉडी लँग्वेज होती ऐकूया. वाल्मिक कराडच्या मागावरती गेल्या 22 दिवसांपासून पोलीस होते, CID ऑफिसर्स होते, अनेक पथकं तैनात करण्यात आली होती. जवळपास CIDची 9 पथकं होती, त्यामध्ये जवळपास 150 पोलीस कर्मचारी जे आहेत CIDचे ते त्याच्या मागावरती होते. आणि जवळपास पाहायला गेलं तर संपूर्ण देशात त्याचा शोध चालू होता. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा तो परदेशात गेलाय का इथपर्यंतची चौकशी आणि तपास सुद्धा चालू होता. या सगळ्याच्याच नंतर तो आज सकाळी सरेंडर झाला, स्वतः CIDला शरण आला. त्यामुळे आता पोलिसांची जी काही धावपळ चालू होती, त्याची जी शोधाशोध चालू होती ती आता कुठेतरी थांबलेली दिसते. मात्र या सगळ्याच्या माध्यमातून पोलिसांवरती खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. कारण संपूर्ण पोलीस पथक आणि CIDचं पथक मिळून इतके सगळे प्रयत्न करत असूनही एक आरोपी शोधणं, एक वाल्मिक कराड शोधणं या सगळ्याच पोलिसांना, या सगळ्या अधिकाऱ्यांना शक्य झालं नाही. त्यामुळे पोलिसांवरती तर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहेच. मात्र आता वाल्मिक कराड सापडल्याच्या नंतर पोलिसांची जी काही धावपळ होती ती थांबली असून आता बौद्धिक काम जे आहे ते जास्त चालू झालेलं पाहायला मिळतंय. कारण जरी वाल्मिक कराड आता सापडलेला असला तरी इथेच हे प्रकरण थांबणार नाहीये. खरं तर या प्रकरणाला आजपासूनच एक नवीन वळण मिळणार आहे. आजपासून हे प्रकरण थांबणार नाही तर नव्याने सुरू होणार आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण आतापर्यंत गेले 22 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता, त्याला कुणी मदत केली, तो कुणाच्या इथे राहिला होता, त्याच्याबरोबर कोण होतं, त्याचे सोशल मीडियाचे अकाउंट्स कोण हँडल करत होतं, तो कुणाला भेटत होता. पुण्यामध्ये 17 डिसेंबरला त्याचं शेवटचं लोकेशन जे आहे ते ट्रॅप झालेलं पाहायला मिळालं. त्यामुळे 17 डिसेंबरच्या वेळेस तो पुण्यात नेमका काय करत होता, आजही तो पुण्यातच सरेंडर झाला. त्यामुळे तो इतक्या दिवसांपासून खरं तर पुण्यातच होता का, पुण्यात तो कुणाच्या घरी राहिला, कोणी त्याला मदत केली, हे सगळेच प्रश्न यामधून उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर वाल्मिक कराडला इतक्या दिवसांपासून लपवून ठेवण्यामध्ये कुणाचा हात आहे, कुणाचा वरद हस्त आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. कारण जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडचे सगळ्याच नेत्यांबरोबर खूप चांगले संबंध आहेत, सगळ्याच पक्षांच्या नेत्यांबरोबर त्याचे खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्याला लपवण्याचा प्रयत्न नेमका कोण करत होता. आणि आता वाल्मिक कराड म्हणजेच आका ताब्यात आलेला आहे. मात्र याच आकाने तोंड उघडल्यास आकाचे आका नेमके कोण आहेत, त्याच्यावर नेमकं कोण बसलेलं आहे, या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे, हे सगळेच प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित राहिलेले आहेत. आणि आत्ताची जी चौकशी चालू आहे, म्हणजे काही वेळापूर्वीच पुणे CIDने बीडच्या दिशेने त्यांची एक टीम पाठवलेली आहे आणि या टीमच्या बरोबरच वाल्मिक कराड सुद्धा आता बीडसाठी रवाना झालेला आहे. बीडमध्ये जाऊन CIDच्या वतीने हा संपूर्ण तपास जो आहे तो आता केला जाणार आहे. त्यामुळे या सगळ्याच तपासातून हे जे काही सगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यानंतर मात्र खूप मोठमोठे गौप्यस्फोट होताना पाहायला मिळतील. वाल्मिक कराड नेमकं कोणाकोणाचं नाव घेणार हे सगळंच पाहणं या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असणार आहे. वाल्मिक कराडला ताब्यात घेण्याच्या आधी तब्बल 116 लोकांची चौकशी झाली होती. यामध्ये वाल्मिक कराडची पत्नी असेल, त्यांचे भाऊ असतील किंवा कार्यकर्ते समर्थक, अशा अनेकांची चौकशी झाली. या सगळ्यांचाच यामध्ये काय काय रोल आहे, कुणी वाल्मिक कराडला मदत केली होती, हे सगळेच प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं कुठेतरी पुढच्या काही दिवसांमध्ये सापडताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता या सगळ्या तपासाने एक वेगळं वळण घेतलेलं आहे. कारण वाल्मिक कराड सापडला, वाल्मिक कराड नेमका कोणाकोणाची नावं घेतो, वाल्मिक कराड हाच या सगळ्या आरोपींमधला, या सगळ्या गुन्ह्यामधला मुख्य आरोपी आहे की मग आकाच्या वरती कोणी आणखीन एक आका
बसलाय? हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम आता CIDला करायचं आहे. त्यामुळे CIDकडे संपूर्ण महाराष्ट्र टक लावून बघताना पाहायला मिळतोय, खूप अपेक्षेने पाहायला बघतोय. कारण गेल्या अनेक दिवसांपासून हा सगळा जो तपास चालू होता, या तपासाच्या अंती आता नेमकं काय समोर येतं आणि काय काय पोलीस वाल्मिक कराडकडून काढून घेतात. नार्को टेस्टची मागणी झालेली आहे, या सगळ्या मागण्या मान्य होतात का आणि या सगळ्या तपासाच्या अंती नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या सगळ्याच घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवून असणार आहोत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातली प्रत्येक बारीक सारीक अपडेट जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणामध्ये मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे असं विरोधक आणि बीड मधील 5 आमदारांचं म्हणणं आहे. आता हा मास्टर माइंड वाल्मिक कराड किंवा मग सुरेश धस यांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर आका अखेर पोलिसांच्या हाती लागला. भले तो पोलिसांनी शोधला नसला, स्वतःहून शरण आला असला तरी तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पण आता प्रश्न हाच उरलाय, आका सापडला, आकाच्या आकाचं काय? आता जो आका पोलिसांच्या ताब्यात आहे तो या प्रकरणातला सर्वात मोठा आका कोण आहे हे सांगणार का? त्यामुळं ज्यांना याचा आका म्हटलं जातंय ते अडचणीत येणार का? का या संपूर्ण प्रकरणात आणखी काहीतरी वेगळाच प्रकार या वाल्मिक कराडच्या तोंडातून चौकशी दरम्यान बाहेर पडणार? याचीच उत्सुकता आणि याची उत्तरं आता महाराष्ट्राच्या जनतेला लागलेली आहे आणि अर्थात त्याची उत्तरं निश्चितच या पोलीस तपासात मिळतील असं म्हणायला हरकत नाही. पाहूयात नेमकं याच मुद्द्यावर आमच्या प्रतिनिधीनं या संपूर्ण प्रकाराचं विश्लेषण काय केलं. वाल्मिक कराड पुणे CIDच्या ऑफिसला 11 वाजता शरण येणार आहे अशा चर्चा चालू होत्या. त्यामुळे पहाटेपासूनच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. प्रसार माध्यमं सुद्धा पोहोचलेली होती. मात्र 11 वाजून गेले, 11:30 झाले, 11:45 झाले तरी सुद्धा वाल्मिक कराडचा काहीच पत्ता नव्हता. त्याच वेळी वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ समोर आला, ज्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो असं म्हणताना पाहायला मिळत होता की मी आज पुणे CIDच्या पाषाण येथील हे जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी शरण येणार आहे. आणि या सगळ्या व्हिडिओची चर्चा चालू असतानाच, हे व्हिडिओ रिलीज झालेले असतानाच पुढच्या 10 ते 15 मिनिटात म्हणजे बरोबर 12 वाजण्याच्या सुमारास वाल्मिक कराडची एंट्री या पोलीस मुख्यालयामध्ये झाली. 12 पर्यंत वाल्मिक कराड आलेला नव्हता. त्यामुळे कुठेतरी पोलिसांची पांगापांग झालेली होती. जो खूप मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता तो पोलीस बंदोबस्त सुद्धा कमी झाला होता. मीडिया चॅनल्सवाले सगळे जरे कुठेतरी वाल्मिक कराड येईल की नाही येईल या शक्यतेत होते, शंका होती. आणि ही शंका वाटत असतानाच वाल्मिक कराडची बरोबर 12 वाजता पांढऱ्या रंगाच्या एका पॉश स्कॉर्पिओ गाडीमधून एंट्री झाली. ही स्कॉर्पिओ होती MH 23BG 2231 या नंबरची. ही जी गाडी आहे ही गाडी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या एका समर्थकाच्या पत्नीच्या नावावरती आहे. तो समर्थक सुद्धा स्वतः या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या बरोबर दाखल झाला होता. वाल्मिक कराडची काही गोळ्या औषधं होती जी तो सोबत घेऊन आलेला होता. वाल्मिक कराड ज्यावेळी या ठिकाणी पोहोचला त्यानंतर तात्काळ सगळेच पोलीस असतील, CIDचे ऑफिसर्स असतील, मीडिया चॅनल्स असतील, सगळ्यांनी वाल्मिक कराडला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याबरोबर गाडीत आलेले जे कोणी 4-5 लोक होते त्या सगळ्यांनीच त्याला प्रोटेक्शन देत अगदी आतपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये मात्र सगळ्यांचं लक्ष होतं ते वाल्मिक कराडच्या चेहऱ्याकडे. वाल्मिक कराडवरती प्रत्येक कॅमेरा जो आहे तो खिळून राहिला होता, सगळ्यांच्या नजरा खिळून राहिलेल्या होत्या. आणि त्याच वेळेस नजरेस पडलेली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडची बॉडी लँग्वेज. या सगळ्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड ज्यावेळी इथे पोहोचला त्यानंतर त्याची बॉडी लँग्वेज ही अतिशय शांत वाटत होती. ज्यावेळी तो गाडीतून उतरला तेव्हा देखील तो अगदी नॉर्मल, अगदी शांत, काहीच न झाल्यासारखं गाडीतून खाली उतरला. त्यानंतर जेव्हा मीडियावाल्यांनी बरेचसे प्रश्न विचारायला चालू केले, प्रतिप्रश्न करायला चालू केले, त्यावेळी कुठलीही प्रतिक्रिया न देता त्याने केवळ मीडियाकडे बघून हात जोडले. त्याच्या चेहऱ्यावरती कुठलाही ताणतणाव यावेळेस दिसत नव्हता, कुठल्याही प्रकारचं टेन्शन दिसत नव्हतं. गेल्या 22 दिवसांपासून पोलीस असतील, CID असतील, सगळे राजकीय नेते असतील, हे सगळेच वाल्मिक कराडच्या विरोधात रान उठवताना पाहायला मिळत होते. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा आपल्यावर इतके आरोप प्रत्यारोप होत असताना सुद्धा वाल्मिक कराड हा अगदी शांतपणे या CIDच्या ऑफिसमध्ये दाखल झाला. मीडियाकडे बघून त्याने केवळ हात जोडले आणि तो पुढे निघून गेला.
ज्या वेळेस वाल्मिक कराड सरेंडर झाला त्याच्या आधी त्याने जो व्हिडिओ रिलीज केला होता, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निर्दोष आहोत, आपल्याला जाणून बुजून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी या सगळ्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केली. त्यानंतर स्वतः तो इथे दाखल झाला. त्यामुळे या सगळ्याच्या मध्येच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी शांत दिसत होते. त्यामुळे हे हावभाव सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे होते. इतकं सगळं झालेलं असताना सुद्धा, आपण मेन टार्गेट ठरत असताना सुद्धा वाल्मिक कराड इतका शांत कसा काय, हाच प्रश्न खरं तर सगळ्यांना सतावत होता. यावेळी वाल्मिक कराडला संपूर्ण 4-4.5 तासाच्या चौकशीनंतर आता बीडच्या दिशेने घेऊन जाण्यात आलेला आहे. त्यावेळेस सुद्धा वाल्मिक कराड हा अगदी नॉर्मल असलेला पाहायला मिळत होता. अगदी कूल असा मूड त्याचा दिसत होता. हा त्याचा मूड नेमका कुणामुळे, तो इतका निर्धास्त कुणामुळे, हे सगळेच प्रश्न याच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत. तरी दरम्यान आपण पाहायला मिळतंय की जेव्हा वाल्मिक कराड या ठिकाणी दाखल झाला, बाहेरच लगेच CIDच्या ऑफिसच्याच बाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी झाली होती. वाल्मिक कराड निर्दोष आहे, त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या, प्रतिक्रिया दिल्या गेल्या. त्यामुळे हे सगळं प्री प्लॅन होतं का, हा एक खूप मोठा प्रश्न याच्या माध्यमातून उपस्थित होतोय. कारण वाल्मिक कराडचं इथे येणं, त्याच्या मागोमाग त्याच्या समर्थकांचं इथे येणं, समर्थकांची घोषणाबाजी करणं, वाल्मिक कराडने हात जोडून पुढे निघून जाणं, हे सगळंच प्लॅन होतं का, हे सगळं कुणी प्लॅन केलं होतं, वाल्मिक कराड नेमका आजच समोर का आला, असे सगळेच प्रश्न उपस्थित राहिलेत. मात्र या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये वाल्मिक कराड इतका शांत का होता, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके शांत का होते, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला पाहायला मिळतोय. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील अवादा एनर्जी कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यासोबतच 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येमागचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोपही त्याच्यावर झाला आणि वाल्मिक कराड महाराष्ट्राचा मोस्ट वॉन्टेड आरोपी बनला. परळीतून सटकल्यानंतर त्यानं मध्य प्रदेश गाठलं, त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रवेश करून पुणे गाठलं. 28 डिसेंबर पासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात तो उपचार घेत असल्याचं देखील सांगण्यात आलं. 12 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत इकडून तिकडं तिकडून इकडं असा गुंगारा देत त्यानं पोलीस यंत्रणेसह CID पोलिसांच्याही नाकात दम आणला. आधी परळीच्या महादेवाचं, मग मध्य प्रदेशातील महाकालाचं आणि नंतर पुण्यात अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेतलं. पण आता आपल्याला कोण वाचवणार? आपला खेळ खल्लास होऊ शकतो या भीतीनं अखेर वाल्मिक कराड पुणे CID पोलिसांना शरण गेलाच. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.